भव्य शुभारंभ दत्तगुरु फॅमिली रेस्टॉरंट गुरुवार दिनांक 26/2/2026 रोजी सायंकाळी 6:30 या शुभ मुहूर्तावर उद्घाटक आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे आणि हबप हरिश्चंद्र महाराज जाधव। या शुभारंभाचे निमंत्रक आहेत श्री रमण मारुती शेळके, श्री विजय मारुती शेळके, श्री तेजस रमण शेळके, कुमार पराग विजय शेळके आणि श्री प्रयाग विजय शेळके। पत्ता मुक्काम पोस्ट उमरोळी, पा कोशाणे, कर्जत, नेरळ रोड। कर्जत पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे यांचा तपास लागल्यानंतर आणि गुन्हे उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशाने मुद्देमाल हस्तांतरण करण्याची प्रक्रिया कर्जत पोलीस ठाण्यात पार पडली। कर्जत तालुक्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीमधील सोने चोरी आणि वाहने चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आल्याने अनेक फिर्यादी यांचे सोने आणि दागिने परत करण्यात आले। मुद्देमाल परत करण्यात आला त्यात सद्दाम अपशप मिस्त्री सहकार नगर कर्जत यांची सफेद रंगाची इनोवा कार MH 46 BF 0088 तसेच निशी मिलिंद साळुंखे राहणार वर्णे पळसदरी येथील महिलेचे 25,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच 40,000 रुपये किमतीचे सोन्याची चेन आणि 75,000 रुपये किमतीचे पेंडंट असा मुद्देमाल परत करण्यात आला। तसेच वावे गावातील मंगेश पांडुरंग ठाणगे 35 ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे गंठण आणि 16 ग्रॅम वजनाचे दागिने परत करण्यात आले। मालवाडी येथील सचिन प्रभाकर सोनावळे यांची 2 लाख किमतीची सोन्याची साखळी आणि अन्य 5 तोळे त्यांना परत करण्यात आले। तसेच कर्णफुले, अंगठ्या, लक्ष्मीहार, कानातील जोडे, 8 ग्रॅम वजनाच्या सोन्याची अंगठी, दुसरी 8 ग्रॅम सोन्याची अंगठी, 7 ग्रॅम सोन्याच्या 2 लहान बांगड्या, 5 ग्रॅम वजनाचे लहान मुलीचे कानातली जोडे, 5.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चौकोनी आकाराची तसेच 6.5 ग्रॅम कानातले जोडे तसेच कानातील बेलाची जोडी, 2.5 ग्रॅम, 1 ग्रॅम मुलीचे जोड असा सर्व मुद्देमाल परत करण्यात आला। कर्जत सोनाराळी येथील सानू ओंकार सावंत या महिलेचे 2 तोळे वजनाचे गळ्यातील सोन्याची गंठण, 1 ग्रॅम सोन्याची नाद आणि 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे साधारण 1,30,000 किमतीचे सोने हा सर्व ऐवज परत करण्यात आला। कर्जत पोलीस ठाणे येथे फिर्यादी यांना हा सर्व किमती ऐवज जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या सूचनेने परत करण्यात आले। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या उपस्थितीत मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला। त्यावेळी या सर्व गुन्ह्यांमधील तपास करणारे पोलीस कर्मचारी शेवते, संतोष खाडे, हरेश सुर्वे, सौरभ पाटील आदी उपस्थित होते। आणि अधिकारी अंमलदारांनी जे गुन्हे डिटेक्ट केले होते त्याचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला होता आरोपींकडून। तर तो मुद्देमाल हस्तांतराचा एक कार्यक्रम छोटासा या कर्जत पोलिसांना घेण्यात आलेला आहे। जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षका श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या सूचना आदेशावरून आज हा कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर आमच्याकडे आयोजित करण्यात आला आहे। ज्या ज्या पोलीस ठाण्यांनी मुद्देमाल रिकव्हर केला किंवा मुद्देमाल द्यायचा होता त्याच्यामध्ये वाहनं होती, सोन्याचे दागिने वगैरे, तर अशा सर्व मुद्देमाल जिल्हाभरात आम्ही आज एक अभियान राबवलेलं आहे आणि सर्व फिर्यादी जे होते त्यांना बोलवून आज पोलिसांना एक छोटासा कार्यक्रम केलेला आहे। त्यानुसार आपल्या कर्जत पोलिसांना जवळपास 5 गुन्ह्यातला मुद्देमाल आपण आज फिर्यादी आणि यांना तक्रारदार यांना परत केलेला आहे। त्यामध्ये कर्जत पोलिसांना गुन्हा रजिस्टर नंबर 215/25 मध्ये एक आपण इनोवा कार जप्त केली होती, ती आपण आज फिर्यादी यांना परत केलेली आहे। त्यानंतर दुसरा गुन्हा आहे CR नंबर 123/2025 यामध्ये आपण सोन्याचे दागिने श्री निशी मिलिंद साळुंखे यांना फिर्यादी यांना परत केलेले आहेत। त्यानंतर तिसरा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 282/24 यामध्ये आपण याच्यामध्ये सुद्धा आपण सोन्याचं गंठण, गळ्यातलं आणि गळ्यातील सोन्याची साखळी असा सोन्याचा मुद्देमाल दागिने हा मुद्देमाल परत केलेला आहे। त्यानंतर CR नंबर 106/25 यामध्ये सुद्धा आपण सोन्याचे दागिने परत केलेले आहेत। जवळपास 5 तोळे वजनाचं काळे मणी असलेलं सोन्याचं मंगळसूत्र असं जवळपास 1,20,000 रुपये आणि 2 लाख असा 3,20,000चा मुद्देमाल यातनं आपण परत केलेला आहे। आणि त्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर 251/25 यामध्ये सुद्धा आपण सोन्याचे दागिने परत केलेले आहे। असा आपण हा एकूण 5 गुन्ह्याचा जो मुद्देमाल आहे त्याची किंमत आहे 22,56,030 रुपयाचा मुद्देमाल आपण जो रिकव्हर केला होता वेगवेगळ्या फिर्यादीवरनं आरोपितांकडनं आपण ताब्यात घेतला होता, जप्त केला होता।
तर तो आपण आज परत केलेला आहे. असा हा कार्यक्रम आपण जिल्हाभर हा आयोजित केला होता आणि आपल्या कर्जत पोलिसांना हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याला आपण सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळी.